नमस्कार मित्रांनो, आपण जर हा व्हिडिओ नवीनच पाहत असाल तर आपणास ही माहिती समजणे थोडीशी अवघड जाईल। आपण जर पाठीमागील माझे व्हिडिओ जर पाहिलेले असेल तरच तुम्हाला ही माहिती समजेल। तर मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये जे काही एससी आणि एसटी कॅटेगरीचे जे काही पात्र लाभार्थी शेतकरी असतील, तर असे जे काही पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांचे काही अर्ज हे महावितरणमध्ये वर्ग झालेले आहे आणि महावितरणकडून त्यांच्या मोबाईलवर पैसे भरणा करण्यासाठी तसेच त्यांचा अर्ज मंजूर झालेला अशा प्रकारचा SMS सुद्धा आलेला आहे। आणि या शेतकऱ्यांचा सेल्फ सर्वे करून पैशाचा भरणा करून कंपनी सुद्धा मी त्यामध्ये निवड केलेली आहे। तर यामध्ये बऱ्याच जणांनी कमेंट केले की तू चुकीचे व्हिडिओ टाकतो, फक्त व्ह्यूसाठीच आपण व्हिडिओ बनवतो, अशा प्रकारचे काही घाण कमेंट सुद्धा व्हिडिओमध्ये काही जणांनी केलेले आहे आणि त्या कमेंट्सना काही जणांनी उत्तर सुद्धा दिलेले आहे। तर इतक्या खोलात मी जात नाही मित्रांनो, तर त्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, ज्यांना वाटतं की मी पाठीमागील जे काही व्हिडिओ बनवलेले आहे ते फेक आहे, तर अशांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, आपणास सुरुवातीस यायचं आहे बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये अप्लाय या बटनावर क्लिक करायचे आहे। अप्लाय या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपणास येथे पर्सनल अँड लँड डिटेल्स ऑफ ॲप्लिकंट यामध्ये आधार कार्ड क्रमांक हा टाकायचा आहे। तर मी तुम्हाला आधार कार्ड क्रमांक हा सांगतो, तो आधार कार्ड क्रमांक आपण नोट करून घ्या। तर नंबर आहे 496455360127। तर ही जी काही माहिती आहे ही माहिती सांगणे चुकीचे आहे, पण तुम्हाला पण माहिती देणे हे तितके गरजेचे आहे। तर हा जो काही आधार कार्ड मी तुम्हाला दिलेला आहे तो आधार कार्ड नंबर आपण येथे टाकून घ्या। आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्या नंतर आपण पाहू शकता की हा जो काही आधार कार्ड क्रमांक आहे हा ऑलरेडी यामध्ये रजिस्टर्ड आहे आणि आपणास येथे बेनिफिशरी ID हा जो काही दिसत आहे हा बेनिफिशरी ID आपण यामध्ये कॉपी करून घ्या। कॉपी केल्याच्या नंतर आपणास येथे ॲप्लिकेशन करंट स्टेटसमध्ये यायचे आहे आणि तो जो काही बेनिफिशरी ID आहे तो बेनिफिशरी ID टाकून येथे सर्च या बटनावर क्लिक करा। सर्च या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की येथे HTTPS स्टेटस 500 इंटरनल सर्व्हर एरर अशा प्रकारचा एरर येथे दाखवला जात आहे। म्हणजेच तो लाभार्थी क्रमांक इथे टाकला असता त्या शेतकऱ्याची डिटेल्स इथे ओपन होत नाही, हे पाठीमागील व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहे। तर हा जो काही अर्ज आहे हा अर्ज मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमधून महावितरणमध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि त्यामध्ये मी सेल्फ सर्वे, पेमेंटचा भरणा आणि कंपनीसुद्धा निवड केलेली आहे। तर हा झाला एक पुरावा। तर अशाच प्रकारे मी तुम्हाला एक दुसरा पुरावा देतो। तर तुम्ही म्हणत असताना की हा अर्ज मेडा महाऊर्जामध्ये भरलेला असेल आणि मेडा महाऊर्जामधून मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये कन्वर्ट झालेला असेल, तर मी तुम्हाला घेऊन जातो मेडा महाऊर्जाच्या वेबसाईटवर। तर येथे मी नवीन अर्ज हा त्या शेतकऱ्याचा भरत आहे। तर तो जो काही आधार कार्ड क्रमांक मी तुम्हाला सांगितलेला आहे तो आधार कार्ड क्रमांक येथे टाकून घ्या। आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की येथे पुढील जी काही डिटेल आहे ती डिटेल येथे ओपन होत आहे। म्हणजेच हा जो काही आधार कार्ड क्रमांक आहे हा आधार कार्ड क्रमांक मेडा महाऊर्जाच्या जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटला हा अर्ज यामध्ये भरला गेलेला नाही, हा आधार नंबर यामध्ये रजिस्टर नाही। तर अशाच प्रकारे मी तुम्हाला येथे दुसरा आधार कार्ड क्रमांक येथे टाकून दाखवतो। दुसरा आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्या नंतर आपण येथे पाहू शकतात की द आधार नंबर यू हॅव एंटर्ड इज ऑलरेडी रजिस्टर्ड अंडर कुसुम योजना कंपोनंट B। म्हणजेच हा जो काही आधार कार्ड क्रमांक आहे हा आधार कार्ड क्रमांक यामध्येच ऑलरेडी रजिस्टर झालेला आहे, त्यामुळे यामध्ये आपण तो अर्ज नवीन भरला जाऊ शकत नाही। तर हा झाला एक दुसरा पुरावा। तर मी तुम्हाला म्हणलो होतं की मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा जो काही अर्ज आहे हा महावितरणमध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि मी आलेलो आहे कुसुम बेनिफिशरी mahadiscom.in बेनिफिशरी या लिंकवर। येथे आल्याच्यानंतर मी तो जो काही MS नंबर आहे तो MS नंबर आणि पासवर्ड टाकून येथे लॉग इन होतो। तर हा जो काही MS नंबर आहे हा MS नंबर मी महावितरणचे जे काही बेनिफिशरी ॲप आहे त्या बेनिफिशरी ॲपमधून हा जो काही MS नंबर आहे त्या शेतकऱ्याचा MS नंबर हा काढलेला आहे। तर ज्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर SMS हा आला होता तर
सुरुवातीस काय व्हायचं की आपण मेळामध्ये जर अर्ज भरलेले असायचे तर मेळामधले अर्ज महावितरणमध्ये कन्वर्ट झालेले होते, तर महावितरणकडून त्यांना MS नंबरचा मेसेजसुद्धा आलेला होता, परंतु या शेतकऱ्यांना MSचा जो काही SMS आहे तो SMS आलेला नव्हता आणि मी तो याच्या माध्यमातून जे काही महावितरणचे बेनिफिशरी ॲप आहे त्या ॲपमधून मी काढलेला आहे आणि याचा पासवर्ड सुरुवातीला फॉरगेट केलेला आहे आणि नवीन पासवर्ड टाकून मी तुम्हाला येथे तो जो काही MS नंबर आहे तो MS नंबर पासवर्ड टाकून मी येथे लॉग इन करून दाखवतो. लॉग इन केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की अर्ज दाखल केल्याचा दिनांक आहे 21/9/2024 हे मी पाठीमागील व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आणि येथे पण आपण पाहू शकतात की अर्जाचा जो काही दिनांक आहे 21 सप्टेंबर 2024 हा झाला एक तिसरा पुरावा. तर मी येथे दुसऱ्या SC कॅटेगरीचा जो काही बेनिफिशरी ID आहे हा बेनिफिशरी ID टाकलेला आहे आणि सर्च या बटनावर क्लिक करतो. सर्च या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की येथे ही जी काही कास्ट आहे SC कास्ट आहे आणि हा अर्ज भरलेला आहे 27 सप्टेंबर 2024 आणि अगोदरचा जो काही अर्ज आहे हा भरलेला होता मी 21 सप्टेंबर 2024 म्हणजे 5 ते 6 दिवसाचा या अर्जामध्ये फरक आहे. परंतु या शेतकऱ्याला इथे आपण स्टेटस चेक केले असता या शेतकऱ्याचे स्टेटस येथे ओपन होत आहे आणि खाली येथे प्रोसीड टू पेमेंट अशा प्रकारे येथे माहिती दाखवली जात आहे, म्हणजेच पैशाचा भरणा करा अशा प्रकारे माहिती खाली दाखवली जात आहे. तर आपण म्हणता हा अर्ज महावितरणमध्ये कसं काय कन्वर्ट झालेला नाही. तर मित्रांनो हा जो काही अर्ज आहे हा अर्ज अगोदरच मेळा महाऊर्जेच्या वेबसाईटवर अगोदर भरलेला आहे, त्यामुळे या शेतकऱ्याला अजूनपर्यंत तशा प्रकारचा SMS हा प्राप्त झालेला नाही. तर ज्या शेतकऱ्यांचे फ्रेश अर्ज मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये भरले गेलेले आहे SC आणि ST या कॅटेगरीचेच, तर असेच अर्ज महावितरणमध्ये कन्वर्ट झालेले आहे आणि त्यामध्ये त्यांच्या कंपन्यासुद्धा मी निवड केलेल्या आहे. तर या पलीकडे मी तुम्हाला दुसरी काही माहिती देऊ शकत नाही, फक्त कमेंट करताना जरा विचारपूर्वक कमेंट करत जा. तर मित्रांनो खूप मेहनत करून तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनविलेला आहे, तर व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.